हे बघा घनदाट असा चांगला पाऊस भरून आलेला आहे. तर आज बघा असं पावसाचं वातावरण खूप झालेलं आहे, काळढग झालेलं आहे आणि पाऊस हा भरून आलेला आहे. तर हा हानिकारक पाऊस म्हणजे कसा, तर बिना मोसमचा पाऊस बरसणारा, म्हणजे बिना मोसम नसताना, त्याचा ऋतू नसताना उन्हाळ्यामध्ये पाऊस पडणारा हा घातक पाऊस असतो. ह्याच्यामुळे खूप नुकसान होतात. तर आता बघा हा पाऊस असा याच्यामुळे खूप नुकसान होणार. आता हे बघा आपले आंब्याचे झाडं असे फूल असे छान असे कैऱ्या लागलेल्या आहे, काहींना बार लागलेला आहे. तर आता या पावसामुळे त्या काही कैऱ्या आणि बार पूर्ण पावसामुळे असा झडून जाईल. त्याच्यामुळे नुकसानच होणार ना. आणि हे बघा हे झाडं, तर आता हे झाडे ते काही ठिकाणी हिरवेगार होणार. तर आता बघा चैत महिना असल्यामुळे झाडांना पालवी फुटत आहे, आंब्याला बार बी येत आहे. तसेच तसेच गहू जेव्हा, तर हे बघा कसं वाजत आहे आणि कसा पाऊस येत आहे. तर आता खूप असं पावसाने नुकसान वाराने हा बार आलेला आहे, पावसाचे थेंब पडतच आहे. आणि आता खूप असा हा पाऊस भरलेला आहे. तर हे पहा आता खूप नुकसान होणार आहे. ज्यांचा गहू सोंगलेला नसेल तो गहू हे होऊन जाईल, मोडून जाईल पावसामुळे, म्हणजे नुकसानच होणार. आणि हे आंब्यांना जो बार आलेला आहे तो सर्व झडून जाणार. तर हे बघा पाऊस किती भरून आलेला आहे आणि हे बघा झाडाला कशी पालवी फुटलेली आहे. तर आता बघा पावसामुळे पाऊस पडल्यावर अजूनच हा हिरवागार हे झाड होणार आहे. पण आता तसंच आंब्याचं धरलं तर आता आंब्याचं तर नुकसानच होणार आहे, कारण आंब्याच्या झाडांना खूप पालवी आणि खूप बार आणि छोट्या छोट्या कैऱ्या लागलेल्या आहे. तर आता ह्या कैऱ्या पूर्ण पाऊस आल्यावर पडणारच आहे. त्याच्यामुळे अवकाळी पाऊस यालाच म्हटलेला आहे. अवकाळी पाऊस म्हणजे बिना वातावरणाचा येणारा हा पाऊस, त्याला अवकाळी पाऊस असे म्हणतात. तर बघा घनदाट असं आभाळ भरून आणि हे पासा सुंदर असा मोहर आलेला आहे आंब्याला, छान असा चांगला असा मस्त बार म्हणजे मोहर आलेला आहे, फुलं. तर आता बघा हे पाऊस जर वातावरणाने, तर हा पूर्ण बार गळून जाईल आणि आंब्याच्या छोट्या कैऱ्या बी गळून जातील, म्हणजे पूर्ण आंब्याचं नुकसान होईल. आणि बघा चैत्र मास म्हणून आंब्याला कशी पालवी बी फुटलेली आहे छान अशी. आणि तसा हानिकारक पाऊस बी आज भरून आलेला आहे. तर हे बघा आबाट कसं वाजत आहे, गरडून आवाज येत आहे आबाटाचा. आणि आबाटा सगळंच भरून गेलेला आहे. हे बघा काही ठिकाणी विजा बी करकटत आहे. तर आज असं वातावरण खूप असं हे झालेलं आहे, विजा बी करकटत आहे आणि खूप घनदाट असं अवकाळी पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर आता आंबा आणि उरले गव्हांचं आणि आंब्यांचं नुकसानच होणार. म्हणजे यालाच म्हणता अवकाळी पाऊस. म्हणजे बिन पावसाचं बिन मोसमचा येणाऱ्या पावसाला अवकाळी पाऊस असे म्हटले आहे. हे बघा किती छान असा मोहर आलेला आहे आंब्याच्या झाडाला. तर आज जर पाऊस आला तर समजा सगळा मोहर पडल्या जाईल आणि आंब्याचं पूर्ण असं नुकसान व्हायला जाईल. आता तसंच तुम्हाला मी कैऱ्या दाखवत आहे. इतक्या सुंदर अशा छान कैऱ्या आलेल्या आहे झाडाला. तर हे बघा कैऱ्या, आता ह्या आंब्याला अशा सुंदर अशा छान अशा कैऱ्या आलेल्या आहे. पाऊस जर आला तर ह्या कैऱ्या पूर्ण पडल्याशिवाय राहणारच नाही. काही बार झडण, काही राहील, काही पडतील. तर असं वातावरण झालेलं आहे अवकाळी पावसाचं. वारा बी सुटलेला आहे, झाडं पानं हलत आहे, वारा बी सुटलेला आहे, पाऊस बी भरून आलेला आहे, विजा बी चमकत आहे. तर म्हणजे असा अवकाळी हा पाऊस आज खूप वातावरण घेऊन आला आणि काही नुकसानच घेऊन आलेलं आहे. तर गव्हाचं बी नुकसान होईल, आंब्याचं बी नुकसान होईल. याला म्हणता अवकाळी पाऊस. तर आज मी तुम्हाला अवकाळी पाऊस कशाला म्हटलं जातं त्याच्यामुळे मी तुम्हाला ते सांगितलं आहे. अवकाळी पाऊस म्हणजे बिना बिना त्याचा बिना मोसमचा येणारा पाऊस.
म्हणजे त्याच्या सीझनमध्ये नाही येणारा पाऊस, त्याला अवकाळी पावसाचे म्हटले आहे. हे बघा सुंदर अशा कैऱ्या, बघा किती छान कैऱ्या आलेली. हे बघा बारीक बारीक अशा किती मस्त कैऱ्या आलेल्या आहे. आता करायचं काय, हे बघा हा डाळ बटाट्याचं चाललंयच आहे मस्त. हे बघा किती छान अशा कैऱ्या आल्या. अशा कैऱ्या ह्या सर्व पडून जाते ना आता, बारीक सारीक पूर्ण जर असं जोरात आला तर पूर्ण ह्या कैऱ्या पडल्याशिवाय राहणारच नाही. हे कैऱ्या बी पडतील अशा. आणि हे छानसा असा आपल्या झाडाला बार आलेला आहे, हा बार बी झडून जाईल. म्हणजे नुकसानकारकच होणार हे आज. पूर्ण अशा आंब्याच्या झाडाचे नुकसान होईल, गव्हाचे नुकसान होईल, काहींच्या हरभऱ्याचे नुकसान होईल. हरभरा कोणी सोंगला आहे, कोणाचा वल्लाच आहे. तसं नुकसानकारक अवकाळी पाऊस आज खूप ढग घेऊन आलेला आहे. तर याला म्हणताय अवकाळी पाऊस. तर अवकाळी पावसाविषयी तुम्हाला सांगितलं मी. हे बघा असा मस्त मस्त असं छान असा बार लागलेला काही ठिकाणी तर ना. हे बघा किती झुडूप लागला आहे बाराचा. काही ठिकाणी अशा मस्त कैऱ्या आलेल्या आहे, खूप छान छान. आता सगळं नुकसान यावेळेस. तरी आंब्याला एवढा बार नाही आहे यावेळेस, खूप बार कमी आलेला आहे यावर्षी आंब्यांना. हे बघा पक्षी त्यांचे घरटं शोधण्यासाठी पळत आहे, वीज कर्कटत आहे. तर असा हा अवकाळी पाऊस आलेला आहे. हे पहा आवाज येतोय तुम्हाला, धडमधुडमचा आवाज सुरू आहे. पक्षी बघा ह्या झाडांवर आपल्या आपल्या घरट्यांवर बसत आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांनी बघा कसे छोटे छोटे मस्त असे छान घरटे बांधलेले आहे. आपल्याचप्रमाणे ते बी त्यांच्या घराचं संरक्षण करत आहे. तर असा निसर्गाचा नेम असतो. तर निसर्ग बघा कसा असतो ते बघा किती दाट. आणि हवा कशा हवा सुटलेली आहे, खूप हवा सुटली बा. पाला हलतोय, खूप हवा सुटलेली आहे. हे पहा हे पहा खूप हवा सुटली. तर आज असं वातावरण झालेलं आहे. तर चला आज निसर्गाचं वातावरण मी तुम्हाला दाखवलं आहे अवकाळी पावसाचं. हे बघा काळोभोर ढग झालेलं आहे एकदम. हवा इजा चमकत आहे. हे बघा किती वारा सुटला आहे. तर आज असा हा वातावरण, आजचा दिवस अवकाळी पावसाचा आहे. तर नुकसान करून जातो, येतो पण नुकसान करून जातो, वीज चमकत आहे. आबाटाचा गडागडाट सुरू झालेला आहे. हे पाकीचं सुंदर अशा कैऱ्या छान आलेल्या आहे. पावसामुळे आता हे कैऱ्या पडतात का वाजता, काही राहतील काही पडतील, तसं छान अशा कैऱ्या आल्या. तर आज आपल्या झाडाचं काय होतं काय माहीत अवकाळी पावसामुळे. तर आज अवकाळी पाऊस आम्ही तुम्हाला सांगितला कसा भरून आलेला आहे. तर चला बाय.